नमस्कार, मी डॉक्टर अमित भवाळकर, तुमचा हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. आज तुमच्याशी एक महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे, तो म्हणजे न्यूट्रिशन इन कॅन्सर पेशंट्स. हा व्हिडिओ NCI व एस्पिन अशा आंतरराष्ट्रीय गाईडलाईन्सवर आधारित राहील. तर कॅन्सर पेशंट्समध्ये न्यूट्रिशनचं एवढं महत्त्व का? तर मालन्यूट्रिशनमुळे ट्रीटमेंट टॉलरन्स कमी होऊ शकते, सर्जरीनंतर हीलिंग स्लो होऊ शकते, इन्फेक्शनचं रिस्क वाढू शकतं व सर्वायवल सुद्धा कमी होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक कॅन्सर पेशंटचं अर्ली न्यूट्रिशन असेसमेंट व डायग्नोसिस फार महत्त्वाचं असतं. तर व्हॉट इज अर्ली कॅन्सर न्यूट्रिशन स्क्रीनिंग? तर गाईडलाईन सांगतात की कॅन्सर डायग्नोसिस होताच न्यूट्रिशन रिस्क असेसमेंट असायला हवी. वेट लॉस असेल, आपल्याला ॲपेटाईट लॉस असेल किंवा मसल लॉस असेल तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गरज असल्यास डायटिशियनचं इन्व्हॉल्वमेंट फार गरजेचं आहे, कारण न्यूट्रिशन केअर हे कॅन्सर ट्रीटमेंटचा एक भाग असतो. तर एस्पेन रेकमेंडेशनच्या अकॉर्डिंगली टोटल कॅलरी इनटेक इन कॅन्सर पेशंट शुड बी ऑलमोस्ट 25 to 30 किलो कॅलरी पर kg पर डे व प्रोटीन इनटेक हा 1 to 1.5 ग्रॅम पर kg पर डे असला पाहिजे. यामुळे मसल लॉस आपण थांबवू शकतो, इम्युनिटी आपली वाढू शकते, किमोथेरपी आणि रेडिओथेरपीचं टॉलरन्स वाढू शकतो व सर्जरी नंतर हीलिंग सुद्धा फास्ट होऊ शकते. तर कॅन्सर पेशंट्सनी काय खाल्लं पाहिजे? तर घरी बनलेलं बॅलन्स्ड होल फूड डाएट, ज्याच्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स असेल, तेच कॅन्सर पेशंट्सनी रेग्युलरली आपल्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. प्रोटीन सोर्सेस म्हणजे घरी बनणारी डाळ, चणे, उसळ, दूध, दही, पनीर व जर आपण मांसाहारी असाल तर चिकन, होल एग हे खूप चांगले प्रोटीन सोर्सेस असतात. फायबर्ससाठी ग्रीन लिफी व्हेजिटेबल, सीजनल फ्रूट्स हे जेवणात एव्हरी डे इन्क्लूड असलेलं पाहिजे. तर आज आपण काही मिथ बस्ट करूया. तर सर्वात प्रथम मिथ म्हणजे शुगरमुळे कॅन्सर फीड होतो. हे सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे. शुगरमुळे डायरेक्टली कॅन्सर होत नाही, पण ऑब्व्हियसली फार जास्त एक्सेस कॅलरीज जर आपण घेतलं तर ते चांगलं नाही. सेकंड मिथ, ज्यूस डाएट हा कॅन्सरसाठी खूप चांगला आहे. हे कुठल्या पण सायन्समध्ये प्रूव्ह झालं नाही आहे की आपण फक्त ज्यूस डाएट घेतलं तर त्याच्यामुळे आपला कॅन्सर कंट्रोल होऊ शकतो. तर हे जे एक्स्ट्रीम डाएट्स असतात हे शक्यतो कॅन्सर पेशंट्सनी अवॉइड केले पाहिजे. आता न्यूट्रिशन ड्युरिंग ट्रीटमेंट. तर किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमुळे तोंडामध्ये कधी छाले येऊ शकतात, गिळायला थोडा त्रास होऊ शकतो व थोडी भूक आपल्याला कमी लागू शकते. तर गाईडलाईन्स आपल्याला सांगतात वी शूड हॅव स्मॉल फ्रिक्वेंट मील्स, सॉफ्ट डाएट, ओरल न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन्स व गरज असल्यास ट्यूब फिडिंग, कारण ट्यूब फिडिंग हे फेलियर नाही तर एक सपोर्ट सिस्टीम असते. तर लक्षात ठेवा, कॅन्सरसाठी वेगळा मॅजिक डाएट आवश्यक नाही, तर वेल बॅलन्स्ड होम कुक्ड फूड जो प्रोटीन रिच आहे ते अत्यावश्यक आहे. एक्स्ट्रीम डाएट्स एस्पेशली कॅन्सर पेशंट्सनी अवॉइड करणं गरजेचं आहे व न्यूट्रिशनला कॅन्सर ट्रीटमेंटचाच एक भाग समजणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स किंवा क्वेरीज असतील तर नक्की आम्हाला HCG मानवता कॅन्सर सेंटरला भेट द्या. धन्यवाद.